नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला रश्मी नावाच्या मुलीसोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगणार आहे. आता माझ्या कथेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला रश्मीबद्दल थोडीशी माहिती देतो. रश्मी ही एक 20 ते 21 वर्षांची तरुण मुलगी होती. तिचं कॉलेजचं शिक्षणही चालू होते. रश्मी स्वभावाने अतिशय शांत, जेवढ्याच तेवढे बोलणारी. रश्मी दिसायला देखणी आणि खूपच गोऱ्यापान रंगाची होती. कोणीही तिला बघताच तिच्याकडे नुसते बघतच राहायचे. रश्मीच्या घरामध्ये रश्मीचे आई बाबा आणि रश्मीचा एक मोठा भाऊ राकेश असा चौघांचा परिवार होता. राकेश आता उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशामध्ये शिकत होता. त्यामुळे ज्यावेळी ही घटना रश्मीसोबत घडली तेव्हा तिच्या घरामध्ये स्वतः रश्मी आणि तिचे आई बाबा असे 3 जण राहत होते. आता आपण आपल्या मूळ प्रसंगावरती येऊया. रश्मीचे आई बाबा खूपच चिंतेत होते आणि त्याचे कारण असे होते की 2 दिवस झाले तरी रश्मी कुठेतरी बेपत्ता होती. शुक्रवारच्या दिवशी ती कॉलेजला जाती म्हणून घराबाहेर पडली होती, पण शनिवार आणि रविवारी सुद्धा ती घरी परत आलेली नव्हती. तशी आपली एकुलती एक मुलगी 2 दिवसांपासून घरी नसल्यामुळे रश्मीचे बाबा दिलीपराव यांना तिची खूपच काळजी वाटायला लागली होती. तिच्या आईने म्हणजे अनिताबाईंनी तर अन्नपाणी सोडूनच टाकले होते. पण आपण जर पोलीस केस केली तर आपल्या मुलीची उगीचच अब्रू जाईल, म्हणून दिलीपरावांनी 2 दिवस रश्मीची वाट बघून नंतर काय तो पुढचा निर्णय घेण्याचे ठरवले. कारण जर उगीचच बाहेरच्या लोकांना कळले असते की रश्मी 2 दिवस झाले घरी आलेलीच नाही, तर बाकीच्या लोकांनी तऱ्हेतऱ्हेचे तर्कवितर्क लावले असते. आणि अशा बऱ्याच कारणांमुळे दिलीपराव 2 दिवस शांत बसले होते. पण आता 2 दिवस उलटून सुद्धा रश्मी काही केल्या भेटतच नव्हती. त्यामुळे त्यांना आता खूपच काळजी वाटायला लागली होती. आणि त्यांना आता असं वाटायला लागलं होतं की आता आपल्याला पोलिसांमध्ये तक्रार द्यावीच लागेल. कारण आपण आता याविषयी जर जास्त उशीर केला तर रश्मीच्या जीवाला काहीतरी धोका होऊ शकतो. त्यामुळे रविवारी दुपारी दिलीपराव पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी त्यांची मुलगी रश्मी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्यानंतर जवळजवळ 1 आठवडाभर पोलीस तपासच करत राहिले, पण पोलिसांना कसलाच सुगावा लागला नाही. आणि आता रश्मीच्या आईवडिलांना खूपच भीती वाटू लागली होती. रश्मी तर सुखरूप असेल ना, रश्मीचे काही बरे वाईट तर झाले नाही ना, या विचाराने दिलीपराव आणि अनिताबाई खूपच अस्वस्थ झाले होते. पण त्यांच्याकडे आता दुसरा काहीच पर्याय उरलेला नव्हता. आणि आता 8 दिवस झाले तरी रश्मी सापडत नसल्यामुळे पोलिसांनी पण हळूहळू या प्रकरणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. दिलीपराव आणि अनिताबाईंनी स्वतः रश्मीचा खूपच तपास केला, पण रश्मीचा काहीच पत्ता लागत नव्हता. रश्मीला जमिनीने खाल्ले की आभाळाने उचलून नेले असे दिलीपराव आणि अनिताबाईंना वाटू लागले होते. आणि आता रश्मीच्या विचाराने अनिताबाईंची तब्येत खूपच खचून गेली होती. ते आता अंथरुणावरतीच पडून होते. मात्र दिलीपरावांना खूपच काळजी वाटू लागली होती. एकीकडे एकुलती एक मुलगी बेपत्ता होती आणि दुसरीकडे त्या मुलीचा धसका घेऊन त्यांच्या बायकोने सुद्धा अंथरूण पकडले होते आणि मोठा मुलगाही घरी नव्हता. अशातच दिलीपरावांचा धीरही कसला होता. त्यांनी कामावरती जायचेही बंद केले होते. ते आता दिवसभर घरातच बसून असायचे आणि दिवसेंदिवस दिलीपरावांची तब्येतही खालावत चालली होती. आणि आता या घटनेला जवळपास 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला होता. दिलीपरावांना काय करावे ते कळतच नव्हते. पण एके दिवशी दिलीपरावांना काय झाले कुणास ठाऊक, त्यांनी कुठून तरी उसने अवसान आणले आणि ते ताडकन उठून बसले. ते त्यांच्या बायकोकडे गेले आणि अनिताबाईंना ठणकावून सांगितले की मी आता रश्मीला शोधायला चाललोय आणि आता इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण मी रश्मीला कुठूनही शोधून आणणार. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि मनात कुठलं तरी ठाम निश्चय करून दिलीपराव त्या दिवशी घराच्या बाहेर पडले. सगळ्यात आधी दिलीपराव रश्मीच्या
सगळ्या कॉलेजच्या मित्रांना आणि मैत्रिणींना जाऊन भेटले. पण सगळ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं एकच सांगणं होतं की रश्मी त्यांना शुक्रवारच्या दिवशी भेटलीच नाही, कारण ती शुक्रवारी कॉलेजला आलेलीच नव्हती. तिला सगळ्यांनी शेवटचं गुरुवारच्या दिवशी कॉलेजमध्येच बघितले होते. पण दिलीपरावांच्या माहितीप्रमाणे रश्मी शुक्रवारी कॉलेजसाठी घरातून तर निघली होती, पण जर ती कॉलेजला पोहोचलीच नाही तर रश्मी गेली कुठे होती? कोणाला तरी ती भेटली असेलच ना, आणि कोणाला तरी ती दिसली असेलच. आता दिलीपरावांची चौकशी चालूच होती. आणि आता चौकशी करत करत दिलीपराव रश्मीच्या एक खूप जवळची मैत्रीण, जिचे नाव प्राची होते, तिच्या घरी गेले. नेहमीसारख्या दिलीपरावांनी प्राचीकडे रश्मीबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. पण प्राचीने दिलीपरावांना सांगितले की काका, गुरुवारपर्यंत रश्मी कॉलेजला येत होती, पण शुक्रवारी ती कॉलेजला काही आली नाही. पण शुक्रवारी तिचा सकाळीच मला एक मेसेज आला होता, असं म्हणून तिने आपल्या मोबाईलमधला मेसेज दिलीपरावांसमोर धरला. आणि त्या मेसेजमध्ये असे लिहिले होते की प्राची, मला तुला भेटायचं आहे, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तू कॉलेजच्या बाजूला असलेल्या तळ्याजवळच्या रिसॉर्टवरती येशील का? त्यावर प्राचीने तिला ओके असा रिप्लाय दिलेला होता. त्यानंतर दिलीपराव प्राचीला विचारायला लागले की प्राची, मग तू रश्मीला भेटायला गेली होतीस का? तसं प्राचीने होकारार्थी मान हलवली आणि प्राची पुढे सांगू लागली की हो काका, शुक्रवारी मी रश्मीला भेटायला तर गेले होते. साधारणतः 10 वाजता ती आमच्या कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या रिसॉर्टवरती मला भेटायला आलेली होती. आणि त्या दिवशी ज्यावेळी मी तिला रिसॉर्टवरती भेटले त्यावेळी ती मला खूपच चिंतेत दिसत होती. तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. आणि मी तिला विचारले सुद्धा की रश्मी, तुला काय झाले आहे? तू अशी का वागत आहेस? तसे रश्मीने मला सांगितले, अगं प्राची, माझ्याबरोबर काय होतंय ना ते मला काहीच कळत नाहीये. पण एक आठवडा झालं मला खूपच विचित्र वाटत आहे. मला सारखं असं वाटत आहे की माझ्या आजूबाजूला कोणीतरी फिरकत आहे. मी घरी असू दे किंवा कॉलेजमध्ये असू दे किंवा कुठे प्रवासात असू दे, प्रत्येक ठिकाणी मला माझ्या आजूबाजूला कोणीतरी सतत असल्याचा भास होत आहे. आणि आता या 1-2 दिवसात हा भास तर मला खूपच वाढलाय. घरात मी एकटी असली की माझ्या दोन्ही कानांजवळ कोणीतरी येऊन काहीतरी कुजबुजतं, असं मला सारखं जाणवतं. मला रात्रभर झोप लागत नाही. माझ्याबरोबर हे नेमकं काय घडतंय ते मला खरंच काही कळत नाहीये. ही गोष्ट मी अजून माझ्या घरामध्ये कोणाला सांगितली नाही. त्यावर प्राचीने रश्मीला सल्ला सुद्धा दिला, अगं रश्मी, तू एक काम कर, तू तुझ्या आईबाबांना या सगळ्या गोष्टी सांगून टाक, ते नक्कीच तुझी मदत करतील. त्यावर रश्मी प्राचीला एक गोष्ट म्हणते, प्राची, माझी आता जगण्याची अजिबात इच्छा नाही. माझ्या मनात खूपच गिल्टी भावना येतात. त्यामुळे आईबाबांना ही सगळी गोष्ट सांगायची माझी अजिबात इच्छा होत नाही. एवढंच काय, ते त्या दोघांचं संभाषण झालेलं होतं. त्यावर प्राची तिथून निघून गेली. पण रश्मी मात्र बराच वेळ त्या रिसॉर्टवरतीच थांबलेली होती. आणि त्याच वेळी काय ती प्राचीला शेवटची भेटलेली होती. आता प्राचीकडून ही माहिती मिळाल्यावरती दिलीपराव प्राचीच्या घरातून बाहेर पडले आणि पुन्हा त्यांच्या घरी परत आले. ते आता दिवसभरातल्या सगळ्याच घडामोडींचा विचार करत बसले होते. त्यांना कोणतीच ठोस माहिती मिळालेली नव्हती. फक्त त्यांना एक गोष्ट कळालेली होती की रश्मीच प्राचीला शेवटची भेटली होती. आणि प्राचीच्या बोलण्यातून त्यांना हे जाणवले की रश्मीला कसला तरी मानसिक त्रास होत आहे. आणि तो नेमका काय होतो याचा दिलीपराव यांना शोध घ्यायचा होता. घरी आल्या आल्या दिलीपराव पटकन रश्मीच्या बेडरूममध्ये गेले आणि त्यांनी तिच्या बेडरूममध्ये शोधाशोध करायला सुरुवात केली. आणि शोधत असतानाच त्यांना रश्मीच्या ड्रॉवरमध्ये एक छोटीशी डायरी सापडली. त्या डायरीमध्ये रश्मी रोज तिच्यासोबत काय घडले आहे ते लिहून ठेवत असायचे. आणि ज्यावेळी त्या डायरीचे शेवटचे पान दिलीपराव यांनी वाचले तसं त्यांच्या अंगावरून सरसरून एक काटा आला. त्या डायरीच्या शेवटच्या पानावरती
रश्मीने लिहिलेले होते की एक भयानक काळी सावली किंवा एखादा राक्षस तिचा सतत पाठलाग करतोय. तो तिला दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व मात्र तिला एकदम स्पष्ट जाणवते. आता डायरीतील हा मजकूर वाचून दिलीपरावांना त्याचा अर्थच कळाला नव्हता. ही काळी सावली आणि हा राक्षस हा काय प्रकार आहे हे त्यांना कळतच नव्हते. तसं दिलीपरावांचा भूत, प्रेत, पिशाच्य असल्या गोष्टींवरती कधीच विश्वास नव्हता. पण रश्मीची ती डायरी वाचून त्यांना आता मनातून जरा शंकाच यायला लागल्या होत्या की रश्मीसोबत काहीतरी विचित्र घडले आहे. आणि आता वेळ विश्वास आणि अविश्वासाची नव्हती. त्यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा जीव वाचवायचा होता. आणि ते ती डायरी घेऊन पटकन घरातून बाहेर पडले आणि आता दिलीपराव त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले. दिलीपरावांचे मित्र म्हणजेच अप्पासाहेब ते एकदम आस्तिक विचारांचे होते. देवासोबतच भूत, प्रेत अशा गोष्टींना मानणारे होते. आता दिलीपरावांनी आज त्यांना दिवसभरात जो अनुभव आला, ज्या ज्या गोष्टी माहिती पडल्या होत्या त्या त्यांनी अप्पासाहेबांना सांगितल्या. अप्पासाहेबांनी त्यांना एका मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला, कारण अप्पासाहेबांच्या म्हणण्यानुसार हा काहीतरी भयानक जादू टोण्याचा प्रकार होता. तसं दिलीपराव अप्पासाहेबांनी सांगितलेल्या पत्त्यावरती शहराच्या बाहेर असणाऱ्या त्या मांत्रिकाच्या घरी गेले. शहरापासून लांब घनदाट जंगलामध्ये त्या मांत्रिकाचे एकदम छोटेसे घर होते. घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे झुडपे वाढलेली होती. दिलीपराव त्या घराच्या तुटक्या दरवाजाजवळ गेले आणि त्यांनी तो दरवाजा वाजवला. तसं 1-2 मिनिटांनी आतून दरवाजा उघडला गेला. तेवढ्यात दिलीपरावांना आतमध्ये काळी वस्त्रे परिधान केलेली एक विचित्र माणूस दिसला. त्याची दाढी बरीचशी वाढलेली होती. मनगटामध्ये आणि गळ्यामध्ये वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या. त्याच्या अवतारावरूनच दिलीपरावांच्या लक्षात आले होते की हाच तो मांत्रिक होता ज्याच्या शोधात आपण इतक्या लांबवरती आलो आहे. आता त्या मांत्रिकाने जसं दिलीपरावांकडे बघितले तसं दिलीपरावांनी त्यांना अप्पासाहेबांनी आपल्याला पाठवल्याचे सांगितले. तसं त्या मांत्रिकाने त्यांना आतमध्ये येण्याचा इशारा केला आणि ज्यावेळी त्या मांत्रिकाच्या घरामध्ये प्रवेश केला तसं त्यांना जाणवले की त्यांच्या घरामध्ये सगळं अघोरी सामानच होते. त्या मांत्रिकाने दिलीपरावांना त्याच्या समोरच्या खुर्चीवरती बसण्याचा इशारा केला आणि त्यांना इथे येण्याचे कारण विचारले. तसे दिलीपरावांनी त्यांच्या मुलीबद्दल म्हणजे रश्मीबद्दल घडलेली सगळी घटना त्या मांत्रिकाला एकदम पहिल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत सांगितले. तसा त्या मांत्रिकाने थोडासा विचार केला आणि तो आतल्या खोलीमध्ये जाऊन त्याच्या हातामध्ये एक झोळी घेऊन आला आणि ती झोळी घेऊन तो पुन्हा बाहेरच्या खोलीच्या एकदम मधोमध खाली जमिनीवरती बसला. त्यानंतर त्याने झोळीतून एक एक सामान बाहेर काढायला सुरुवात केली. त्यात बऱ्याचशा पुड्या होत्या, हाडांचे तुकडे, राख असं त्याच्या पूजेसाठी लागणारं सगळं अघोरी सामानच होतं. आणि ते सगळं सामान मांडल्यावरती त्या मांत्रिकाने दिलीपरावांना त्याच्या समोर मांडी घालून बसण्याचा इशारा केला. तसे दिलीपराव उठले आणि त्या मांत्रिकाच्या एकदम समोर खाली मांडी घालून बसले. तसं त्या मांत्रिकाने दिलीपरावांना विचारले, साहेब, तुमच्या मुलीची कोणती वस्तू आता सध्या तुमच्याकडे आहे का? तसं दिलीपरावांच्या लक्षात आले की सकाळी त्यांनी रश्मीची जी डायरी वाचली होती ती त्यांच्या खिशामध्ये तशीच होती. त्यांनी लगेच ती डायरी काढून त्या मांत्रिकाच्या हातामध्ये दिली. त्या मांत्रिकाने ती डायरी खाली गोलाकार मांडलेल्या सामानाच्या एकदम मधोमध ठेवली. त्यानंतर त्याने त्याच्या झोळीतून एक बॉटल काढली आणि त्या बाटलीतले पाणी आपल्या तळहातावरती घेतले. ते पाणी आपल्या हातावरती चांगल्या प्रकारे चोळून आणि तो हात त्याने त्या डायरीवरती ठेवला. 5 मिनिटे त्याने आपले डोळे बंद केले आणि त्यानंतर तो मनातल्या मनात काहीतरी मंत्र पुटपुटायला लागला आणि 5 मिनिटांनंतर त्याने आपले डोळे उघडले. तो दिलीपरावांकडे बघायला लागला आणि त्याने दिलीपरावांना सांगितले की साहेब, तुमच्या मुलीवरती एक भयानक जादूटोणा झालेला आहे. याची सुरुवात हळूहळू होते
हा त्रास बरेच दिवसांपासून तुमच्या मुलीला जाणवत होता, पण अजूनही उशीर झालेला नाही. तुमची मुलगी अजून जिवंत आहे, पण तुम्हाला आता घाई करावी लागेल, नाहीतर तुमची मुलगी तुमच्या हातातून कायमची जाईल. तसं दिलीपरावांनी त्या मांत्रिकाचे पाय पकडले. ते म्हणाले, तुम्ही काही करा, माझ्याकडे काहीही मागा, मी सगळं काही करायला तयार आहे, पण प्लीज माझ्या मुलीचा जीव वाचवा. तसं तो मांत्रिक म्हणाला, याच्यासाठी मला एक पूजा करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या बायकोसोबत उद्या इथेच यावे लागेल. तोपर्यंत मी सगळ्या सामानाची जुळवाजुळव करून ठेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जरी आपण ही पूजा घातली तरी तुमची मुलगी तुम्हाला लगेलच भेटेल असं नाही. ही पूजा संपन्न झाली की त्याच्यानंतर 7 दिवसांच्या आतमध्ये तुमची मुलगी आपोआप तुमच्या घरी परत येईल. आता असं सांगून त्या मांत्रिकाने दिलीपरावांना घरी जायला सांगितले. आता दिलीपराव पुन्हा घरी आले. त्यांनी घडलेली गोष्ट त्यांच्या बायकोला म्हणजे अनिताबाईंना सांगितले. तसं अनिताबाईंना आता रश्मी मिळण्याची थोडीशी आशा दिसायला लागली होती आणि तिच्या अंगामध्ये सुद्धा आता ताकद आली होती. ते दोघे आता दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दिलीपराव आणि अनिताबाई दोघेजण घरातून बाहेर पडले आणि जवळपास एक अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास करून ते दोघेजण त्या मांत्रिकाच्या घरी पोहोचले. त्या दिवशी मांत्रिकाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. दिलीपराव आणि अनिताबाई त्या मांत्रिकाच्या घरामध्ये शिरले. तो मांत्रिक बाहेरच्याच खोलीमध्ये खाली जमिनीवरती बसलेला होता. त्यांनी पूजेची सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. आज त्याने बरंचसं अघोरी सामान गोळा करून ठेवलेलं होतं आणि विशेष म्हणजे त्याच्या डाव्या मांडीजवळ एक मेलेला कावळा पण होता. आणि आता दिलीपराव आणि अनिताबाई काहीही न बोलता त्या मांत्रिकाच्या समोर येऊन बसले. मांत्रिकाने त्याच्या समोर एक अग्नी पेटवला. बराच वेळ त्यांची ती पूजा चाललेली होती आणि हळूहळू त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे मंत्र आता बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते आणि त्या मंत्रांचा आवाज त्याच्या घरामध्ये घुमायला लागला होता. आता अचानक त्या मांत्रिकानं रश्मीची डायरी त्या आहुतामध्ये टाकली. तशी ती डायरी तडतड करून जळू लागली आणि त्या डायरीमधून एक काळा धुरांचा ढग अचानक बाहेर पडला आणि तो धुरांचा छोटा ढग आता त्या घरामध्ये सगळीकडे फिरू लागला होता. अचानक घरातील वातावरण बदललं आणि त्यावेळेस स्पष्ट जाणू लागलं की त्या घरामध्ये त्या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणीतरी उपस्थित होतं, पण ते दिसत मात्र कोणालाच नव्हते. अचानक तो काळा धूर त्या घरात सगळीकडे फिरला आणि क्षणार्धात तो त्या मृत कावळ्याच्या शरीरामध्ये शिरला. तसा तो मेलेला कावळा आता हळूहळू जिवंत होऊ लागला. त्याने आपल्या अंगाची हालचाल चालू केली, पंख फडकवले आणि तो त्याच्या पायावरती उठून उभा राहिला. पण त्या कावळ्याचा अवतार आता पूर्णपणे बदललेला होता. त्याचे डोळे एकदम लाल भडक झालेले होते आणि आता तो कावळा नॉर्मल कावळ्यांसारखा न वाटता खूपच विचित्र आणि भयानक दिसत होता. आणि आता तो कावळा उडणारच तेवढ्या त्या मांत्रिकाने त्या कावळ्याला आपल्या डाव्या हातामध्ये गच्च पकडून ठेवले आणि त्याला आहुतीवरती पकडलं आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक धारदार चाकू घेऊन त्या कावळ्याचं मुंडकं कडकन कापलं. तसं ते मुंडकं त्या आहुतीमध्ये जाऊन पडलं आणि त्या खोलीमध्ये कुणीतरी चित्कारल्यासारखा एक भयानक आवाज घुमू लागला. दिनकररावांना आणि अनिताबाईंना तो आवाज असह्य होऊ लागला, म्हणून त्या दोघांनी आपल्या कानावरती हात ठेवले. त्या कावळ्याच्या मुंडी पाठोपाठ त्या मांत्रिकाने त्या कावळ्याचं शरीर त्या आहुतीमध्ये फेकून दिले. बराच वेळ त्या घरामध्ये भयानक गोष्टी चाललेल्या होत्या. घर एकदम अस्थिर झालं होतं. सगळं घर जणू काही थरथरच कापत होते. पण एक 10 मिनिटांमध्येच अचानक सगळं घर शांत झालं. आहुतीमधून येणारा काळा धूर आता पूर्णपणे बंद झालेला होता. त्यानंतर दिनकररावांनी आणि अनिताबाईंनी आपल्या कानावरचे हात काढले आणि त्यावेळी मांत्रिकाने सांगितले की तुमच्या मुलीवरती म्हणजे रश्मीवरती झालेला जादूटोणा आता नाहीसा झालेला आहे. रश्मी
आता एकदम सुखरूप आहे आणि ती एका 8 दिवसांमध्येच तुमच्या घरी स्वतःहून परत येईल. त्यानंतर दिलीपराव आणि अनिताबाई यांनी त्या मांत्रिकाचे आभार मानले आणि आपल्या घरी निघून गेले. आणि आता 1 आठवडा कधी पूर्ण होतोय आणि त्यांची मुलगी घरी परत कधी येते याची वाट ते पाहू लागले. आणि यावेळी त्यांना एक एक दिवस एक एक वर्षासारखा वाटायला लागला. कसा तरी 1 आठवड्याचा काळ गेला आणि बरोबर 1 आठवड्यानंतर रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावरती कुणीतरी ठकठक केले. दिलीपराव लगबगीने उठले आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना दरवाजामध्ये समोर रश्मी दिसली. दिलीपरावांनी तिला आतमध्ये घेतले. रश्मी खूपच थकलेली दिसत होती. मागच्या 1 महिन्यामध्ये तिचे खूपच हाल झालेले होते. तिचा चेहरा पूर्ण सुकून गेला होता. हात, पाय आणि शरीर खूपच काळी झाले होते. कदाचित गेल्या 1 महिन्यापासून तिने नीटसे काहीच खाल्ले नव्हते आणि त्यामुळे तिची ही अवस्था झालेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रश्मीची तब्येत आता थोडी बरी वाटू लागली होती. त्यावेळी दिलीपराव आणि अनिताबाईने तिला ती कुठे होती अशी विचारपूस केली. त्यावेळी रश्मीने सांगायला सुरुवात केली, आई बाबा, 1 महिन्यापूर्वी अचानक मला काहीतरी विचित्र जाणवायला लागले आणि पुन्हा हळूहळू या गोष्टी वाढतच गेल्या. त्यानंतर मला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या आसपास फिरत आहे. ते मला दिसत तर नव्हतं, पण त्याचं अस्तित्व मला एकदम स्पष्ट जाणवत होतं आणि त्याचा प्रभाव हळूहळू माझ्यावरती एवढा वाढला की मला माझे भान राहिले नव्हते. आणि एके दिवशी मी त्याच्या प्रभावाखालीच आपले घर सोडून निघून गेले. जाताना मी प्राचीला भेटले, पण त्यानंतर माझ्यासोबत काय घडले मला काहीच आठवत नाही. आणि काल सकाळी अचानक मला जाग आली. त्यावेळी मी एका बंद घरामध्ये होते. मला ते घर कोणाचे आहे हे कळतच नव्हते. पण मी ज्यावेळी त्या घरातून बाहेर आले त्यावेळी मला आठवलं की मी या घरी पहिले कधीतरी येऊन गेलेली आहे. आणि तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की ते घर आमच्याच कॉलेजमधल्या अनिल नावाच्या एका मुलाचं होतं. मी कशी तरी तिथून बाहेर पडले आणि आपल्या घरी परत आले. पण बाबा, हे सगळं घडण्या अगोदर काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत आणखीन एक घटना घडली होती. आणि ती घटना म्हणजे अनिलने कॉलेजमध्ये मला प्रपोज केले होते. तो माझ्यावर प्रेम करत आहे असे त्याने मला सांगितले. पण मला असल्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे मी त्याला सरळ नाही म्हणून सांगितले होते. तेव्हापासून अनिल मला सारखा त्रास द्यायचा आणि मला असं वाटत आहे कदाचित या गोष्टीचा सूड घेण्यासाठी त्याने माझ्यासोबत काहीतरी विचित्र केलं आहे. आणि आता 15 दिवस रश्मी घरीच आराम करत होती. तिला थोडंसं बरं वाटायला लागल्यावर ती पुन्हा कॉलेजला जायला लागली. पण त्यानंतर मात्र रश्मीसोबत कधीच कोणतीही विचित्र घटना घडली नाही. आणि आजही रश्मी एकदम सुखात आहे. पण तिच्या आयुष्यामध्ये घडलेली ही घटना ती आजही पूर्णपणे विसरू शकलेली नाही. मात्र त्या दिवसानंतर अनिल कधीच कोणाला दिसला नाही आणि त्याच्यासोबत काय झाले, तो आज कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.